ऑपरेशन रूममध्ये आहे माझ्या मुलीसोबत. आज तिची डिलिव्हरी होणार आहे आणि आज आमच्याकडे एक क्यूटचं बाळ येणार आहे. माझ्या वेळेस आधी ऑपरेशन थिएटरमध्ये कोणाला यायला अलाउड नव्हतं, म्हणजे येऊ द्यायचे नाही. पण आता एक नातेवाईक आतमध्ये थांबू शकतो. तर मी तिची आई म्हणून माझी इच्छा अशी की माझ्या मुलीचं बाळ होताना मला बघायचं आहे, तर मी तिच्यासोबत ऑपरेशन थिएटरमध्ये थांबणार आहे. सध्या अजून आमची वेळ यायची आहे, अजून आली की आमचं क्यूटचं बाळ घेऊन मग मी तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत देवाजवळ प्रार्थना करा की माझी मुलगी आणि येणारं बाळ सुखरूप आणि खूप हेल्दी हो. फायनली आता मी माझ्या बाळाला तर झोपलेला आहे तो, आणि माझी मुलगी यांना घेऊन आता घरी जात आहे. आणि सगळं गजानन महाराजच्या महालक्ष्मीच्या कृपेने सगळं खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि आज डिस्चार्ज मिळालेला आहे. तर आता मी माझ्या दोन्ही पिल्लांना घेऊन घरी निघाले. तर आता आणि हे माझं मोठं पिल्लू आणि हे झोपलेलं माझं लहान पिल्लू. तर अशा तऱ्हेने आता ही माझी पोगी आणि माझं ते पिल्लू घेऊन मी घरी चालले आणि खूप आनंदी आहे. आणि घरचे सगळे लोक खूप खूप वाट बघत आहे की कधी येतं. घरी तयारी सुरू आहे सगळे की बाळ आला की बाळाचं स्वागत कसं करायचं आहे. इतकी सगळ्यांना एक्साइटमेंट लागलेली आहे. त्यामुळे सगळे आता खूप तयारी करत आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी घरी गेल्यानंतर कशी सगळ्यांनी तयारी केली आहे बाळाच्या आगमनाची ते दाखवेन. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. थँक्यू सो मच.